हॅलो फ्रेंड, स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मला आलेले लग्नाचे आरी वर्कचे ब्लाऊज ह्याचे मी किती पैसे घेतले तुम्हाला आज सांगणार आहे. तर पहा, सगळ्यात पहिला हा एक ब्लाऊज या सिम्पल आरी वर्कमध्ये आहे. ह्याच्यामध्ये आपण स्लीव्जला देवळासारखा आकार दिलेला आहे आणि कट्स बीट्सनी पूर्ण त्याला राऊंड केलेलं आहे. देवळासारखा देऊन पूर्ण कट दिसनी भरले आणि मी साईडनी चेन स्टिचसुद्धा दिलेली त्याला, तुम्ही बघू शकता. तर आहे ना, मध्ये सुद्धा आपण पूर्ण भरून घेतले. त्यांच्या साडीमध्ये ह्याची आकाराची डिझाईन होती, तर त्या म्हणल्या आपण अशा पद्धतीने करू. आणि गळ्याला सुद्धा मी त्याच पद्धतीने केले. पान आकाराचे गोल्डन कलरचे कुंदन, कटबीट, डायमंडची लेस, कटबीट आणि चेन स्टिच टाकून नॉट तयार केलेली आहे. आणि स्लीव्जला जो काठ होता तो आपण पाठीला घेतला आहे, कारण की मग ही डिझाईन पूर्ण त्या काठ झाकूनच गेला असता, तसं पण दिसलं नसता. त्यासाठी आपण काठ यूजच नाही केला. तर त्या ब्लाऊजची शिलाई मी 1300 रुपये घेतली ब्लाऊज शिवून. तर त्याच्यामधून सेम हा त्यांच्याच घरातला एक ब्लाऊज आहे, तिघींनी 3 केलेला आहे. हा बोट नेकमध्ये जसं आपण स्लीव्जला आकार घेतला तसंच हा आपण बॅकला सुद्धा घेतलेला आहे आणि सेम याच पद्धतीचं केलं. आणि स्लीव्जला बघा तुम्ही, हा बघू शकता सेम केले. आणि मी कप्स लावून हा ब्लाऊज शिवलेला आहे. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी 1500 रुपये घेतलेली आहे. तर मी जे कमी घेतली का जास्त घेतली हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर सेम हे 2 ब्लाऊज जर झाले तर अजून एक त्यांच्यातलाच अजून एक ब्लाऊज आहे सेम या पॅटर्नमध्ये आहे. तर आपण ह्यालासुद्धा सेम याच पद्धतीने कटबीटचा पूर्ण वापर केलेला आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आणि हा सुद्धा मी कप्स लावून ब्लाऊज शिवलेला आहे. पहा, हा कप्स लावून ब्लाऊज शिवला आहे आणि ह्याचीसुद्धा मी 1500 रुपये शिलाई घेतली, कारण कप्स लावून घेतलेला आहे. आणि तो खालचा आहे तो फक्त आपण 1300 रुपये घेतलेले आहेत, कारण की ते कप्स लावून होता. कप्स लावून ब्लाऊज वर्क तर शिवायचं झालं खूप वेळ जातो, म्हणून कप्सला जास्त शिलाई घ्यायची आणि डबलसुद्धा अस्तर लागतं. तर हा वरमाईचा एक ब्लाऊज आहे नवरीच्या आईचा. तर मी त्याला गळ्याला त्यांनी सांगितली तशी डिझाईन केलेली आहे. आणि आपण कुंदन वापरून त्याला जरदोशीने केले, लटकन लावलेत गोल आकाराचे क्रिस्टलचे स्लीव्जला, तुम्ही बघू शकता. तेच म्हणलं नवीन जरा वेगळं. आणि इथं मी पूर्ण जरदोशी लावून कुंदनला राऊंड केलेले आहे आणि पूर्ण चेक्स आणि लटकनसुद्धा या ब्लाऊजची केलेले आहे. स्लीव्जला गळ्याला लागणार आहे, सॉरी. तर ते मला करायचे तयार अजून. तर मी तुम्हाला म्हणलं पहिलं दाखवा, कारण की ते न्यायला येणार आहेत आत्ता ब्लाऊज. त्याआधी म्हणलं व्हिडिओ बनवून मी किती पैसे घेतले की कसे ब्लाऊज केले ते पण दाखवते. आणि मी चेक्सचा ब्लाऊज केलेला आहे, तुम्ही बघू शकता. चेक्स करून त्याला मध्ये आपण चेन स्टिचसुद्धा टाकलेली. प्रत्येक स्लीव्जला पूर्ण राऊंड पूर्ण त्या चेक्समध्ये चेन स्टिच टाकली आणि शुगर बीट, कुंदन आणि 3 नंबरचे मणी लावून ही डिझाईन आपली पूर्ण झालेली. तर या ब्लाऊजची शिलाई मी 3000 रुपये घेतली आहे वर्क करून शिवून. तर सगळ्यात हा एक वरमाईचाच ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. हा ब्लाऊज खरंच खूप छान झालेला आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन कलर वगैरे खूप छान दिसतोय. आणि मी त्याच्यामध्ये जो साडीमध्ये जो फिरता कलर होता जांभळा, तो त्यात रेशमी धाग्याची फ्रेंच नॉट टाकली, मध्ये साईडनी कटवीटचा आकार दिलेला आहे. आणि त्याला बॉर्डरसुद्धा मी त्या धाग्याची चेन स्टिच टाकली, त्यामुळं तो अजून खूप छान दिसतोय. त्याच्यामध्ये आपण थोडं मोत्यांचं काम दिलं आहे आणि स्टोन चिटकवले, त्याच्यामुळं हा ब्लाऊज अजून खूप छान दिसतो. आणि ह्याचेसुद्धा नॉट लावून लटकन मला अजून बनवायचे ते. तर मी ते आता बनवून मग ते दुपारी न्यायला येणार आहेत, मग मला द्यायचं आहे त्यांना. आणि स्लीव्ज पण तुम्ही बघू शकता, स्लीव्जसुद्धा खूप सुंदर दिले. आणि तर हे लग्न संध्याकाळचं आहे, त्यामुळं हा ब्लाऊज खूप छान दिसन संध्याकाळी घालताना. तर ह्याच्यामध्ये आपण मोत्यांचं काम, कटबीटचं, किंवा मग त्याला मी गोल्डन कलरचेच मी लटकन वापरले त्यांच्या फरमाशीनुसार, किंवा मग तुम्ही जांभळ्या कलरचे जरी ह्याच्यात वापरले असते तरी खूप छान दिसले असते. त्याच्यामध्ये मी स्टोन वापरलेत त्या पानांना आणि मोतीसुद्धा मध्ये मध्ये यूज केल्यामुळं ते अजूनच छान दिसायला लागलं आहे ब्लाऊज पूर्ण फ्यूज. आणि सेम आकाराची डिझाईन करायची, कारण की पहिली ड्रॉईंग काढून घ्यायची पूर्ण पेपरवरती, मग त्याला पूर्ण ड्रॉ करूनच आपण हे करायची. कारण की एका हाताची वेगळी येते आणि एका हाताची वेगळी येते डिझाईन, आणि मग ते बघायला पण चांगलं नाही वाटत, आपल्यालाच करणाऱ्यांना चांगलं नाही वाटत. म्हणून मी अगोदर ड्रॉईंग काढून घेतली
आणि पूर्ण हा ब्लाऊज शिवला आहे. आणि मी हा ब्लाऊज कप्स लावून शिवलेला आहे. फ्रंट नेकला सुद्धा डिझाईन केलेली. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी 3,500 रुपये घेतलेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून सांगा. अजूनही त्यांचे ब्लाऊज आहे ते तुम्हाला दाखवीन. थँक्यू.